आरक्षण झालं. मी पुन्हा आपल्याला सांगतो की कुठलंही सरकार जरी आलं तरी सुद्धा ते सरकार शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोन समाजाचं आरक्षण काढू शकत नाही, कमी करू शकत नाही, काही करू शकत नाही. त्यामुळे या दोन समाजांनी या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी भीती आहे ती भीती त्या ठिकाणी मनामध्ये असायचं काही कारण नाही. तुम्हाला मी काय सांगतो, कारण समोरच्या बाजूने ज्या वेळेला असा एखादा बॉम्ब गोळा येतो त्यावेळेला त्याला उत्तर द्यायला आपल्याकडून काहीतरी बॉम्ब गोळा पाहिजे. आता उदाहरण सांगतो, हे जे आलंय याला कुठेतरी सोशल मीडियाला आलं, मी वाचलं ते, तर त्याच्यामध्ये असं आहे, माझं मत भीमाशंकर साखर कारखान्याला तोट्यातून बाहेर काढणाऱ्या अमुक अमुक साहेबाला. ही गोष्ट खरी आहे की आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरू केला. आपल्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये ऊस नव्हता. आपण शेवगाव पासून ऊस आणला, शनी शिंगणापूर पासून ऊस आणला, पण कारखाना चालवला. मला वाटतं कदाचित शिवाजीराव तुम्ही त्यावेळेला कारखान्याचे चेअरमन आला. कारण जर पहिल्याच वर्षी कारखाना बंद ठेवला असता तर तालुक्यातले लोक म्हटले असते की यांना कारखाना चालवता येत नाही, आला नाही, म्हणून तोटा झाला तरी चालेल, पण कारखाना चालला पाहिजे ही आमची भूमिका होती. आणि कारखाना आम्ही चालवला. माझे वैयक्तिक संबंध यशवंतराव गडाख आणि मुले पाटील कुटुंबिय असल्यामुळं त्यांनी देखील पैशाच्या बाबतीत फार दखल केली नाही. जमेल तसे देऊ असं आम्ही सांगितलं आणि त्यांनी आपल्याला विश्वास ठेवला आणि आपण सुद्धा त्यांची रुपये आपण